हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं खूप खूप स्वागत आहे. झारखंडमधील देवघर येथे असलेले हे नवलखा मंदिर भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांना समर्पित आहे. हे मंदिर गाइस राणी चारुशिला यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. मंदिर उभारण्यासाठी तत्कालीन काळात तब्बल 9 लाख रुपये खर्च आल्यामुळे ते मंदिर नवलखा मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. तर गाइस त्यावेळेचं बांधकाम तुम्ही बघू शकता, किती सुंदररित्या बनवलेलं आहे. एकदम मस्त वाटत होतं, मनाला प्रसन्न आणि शांतता वाटत होती. तुम्ही बघू शकता, फक्त 9 लाख रुपये या मंदिर उभारण्यासाठी लागले होते त्यावेळेला. इसवी सन 1940 ते 1942 दरम्यान हे चारुशिला यांनी हे मंदिर बांधलं होतं आणि त्यांचं लिखाण या भिंतीवरती सुद्धा लिहिलेलं आहे. आणि गाइस मंदिराची उंची 146 फूट असून त्यांची रचना बेलूर मठाच्या म्हणजेच रामकृष्ण मंदिर वास्तुकलेसारखीच भव्य आहे. आणि गाइस हे मंदिर बाबा वैद्यनाथ यांच्या मंदिराच्या पासून फक्त 1.5 किलोमीटर दूर अंतरावरतीच आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या, मनाला एकदम प्रसन्न वाटेल गाइस. आणि गाइस हे मंदिर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मंदिर खुलं असतं. दर्शनासाठी तुम्ही कधी येऊन विजिट करू शकता. तर गाइस हे मंदिर राणी चारुशिला यांनी मनाच्या शांतीसाठी एका गुरुच्या उपदेशांवरती हे निर्माण केलेलं. तर अशा प्रकारे याची काही हिस्ट्री आहे. तुम्ही गुगल केला तर तुम्हाला सगळं काही डिटेल्स मिळेल गाइस. आणि गाइस हे मंदिर शांतीचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. तर तुम्हाला लाईफमध्ये शांतता आणि प्रेमाची भावना हवी असेल तर तुम्ही नक्की इथे येऊन एकदा व्हिजिट करा. खूप सुंदर मंदिर आहे, मनाला एकदम प्रसन्न वाटेल असं आहे. त्याचं आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता. चला तर गाइस भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा एम महेश. बाय बाय. सोन राहा, मस्त खा. टेक केअर गाइस. बाय बाय.